आणि यानंतर युद्धाव्यतिरिक्त इतर बातम्यांचा आढावा। काँग्रेस विचारधारेतील पक्ष एकत्र आणण्यासाठी पवारांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे। देशामध्ये काँग्रेस मजबूत झाली पाहिजे असं राऊत म्हणाले। पवारांनी पुढाकार घेतला तर विचार पुढे जाईल असंही ते म्हणाले। राऊतांच्या या वक्तव्यावर भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी टोला लगावला। राऊत काँग्रेसमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं विलीनीकरण करणार का असा सवाल नवनाथ बन यांनी केला। काँग्रेस हा अधिक मजबूत व्हायला पाहिजे देशामध्ये। काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे। पवार साहेबांनी या संदर्भात पुढाकार घेतला पाहिजे। माननीय शरद पवारांनी ही जी विचारधारा किंवा भूमिका बनते एकत्र येण्याची, त्या संदर्भात जर त्यांनी नेतृत्व केलं, पुढाकार घेतला तर हा विचार खूप पुढे जाईल। उद्धवजी ठाकरे हे आंतरराष्ट्रीय पातळीचे नेते आहेत अशा पद्धतीच्या घोषणा संजय राऊत करत होते आणि आता उद्धवजी ठाकरेंवरचा विश्वास देखील संजय राऊतांचा उडाला आणि ते सांगतायत की शरद पवारांनी नेतृत्व करावं। मुळामध्ये संजय राऊत कुठल्या पक्षाचे प्रवक्ते आहेत? उभाटा गटाचे। त्यांनी नाव कुणाचा घ्यायचं पाहिजे होतं? उद्धवजी ठाकरे यांनी या आघाडीचं नेतृत्व करायला हवं अशा पद्धतीचा सल्ला संजय राऊतांनी द्यायला पाहिजे होता। काँग्रेस मजबूत करण्यासाठी संजय राऊत उभाटा गटाचं विलीनीकरण काँग्रेसमध्ये करणार आहेत का? उद्धवजी ठाकरे यांना ते सल्ला देणार आहात का की उद्धवजी ठाकरे यांनी काँग्रेसचे हात बळकट करण्यासाठी आपला उरला सुरला उभाटा गट विसर्जित करून तो काँग्रेसमध्ये विलीनीकरण करून घ्यावा?